आज 28/2026 हा महाराष्ट्रासाठी हा अतिशय काळा दिवस म्हणून मी तर साजरा करत आहे. बाबाओ, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा आज विमानाचा अपघात झाला. ही बातमी जी कानावर माझ्या पडली त्या क्षणापासून मला आमच्या नेत्याची फार आठवण येत आहे. हे अजितदादा म्हणजे असं नेतृत्व होतं की महाराष्ट्राला रोखठोक बोलणारं नेतृत्व होतं दादाचं. दादा म्हणजे प्रशासनावर पकड असलेले आमचे अजितदादा होते. मी कधी तर दादांना फोन करत होतो, महिन्यातनं 2 महिन्यातनं कधीही काय कामाने मी तुम्ही फोन करत होतो दादांना. दादा म्हणायचे, बोल काय काम आहे तुझं, तू जनतेसाठीच काम सांगतो ही सुद्धा मला माहीत आहे. दादा मला चिठ्ठत म्हणायचे, माझं रेकॉर्डिंग तू व्हायरल सुद्धा करत जाऊ नको असे सुद्धा दादा मला म्हणायचे. मी कुठलं या विषयी काम असो, रस्त्याचं काम असो, मी दादाला सांगत होतो. परंतु अजित दादा माझा कधी फोन उचलत होते, त्याचा मला स्वार्थ अभिमान आहे दादाचा. मला जे काय मी बोलतो त्या अधिकाऱ्याला एवढं तर मला जे माझ्या भाडाचं शांतवन दादा करायचे. मागच्या 2 महिन्याखाली सुद्धा दादाला मी फोन केला होता, दादा शिरापूरच्या लोकमगल रस्त्याचं काम करायचं आहे. मला म्हणायचे मी पालकमंत्र्याला सांगतो, काळजी करू नको. परंतु आज दादा गेले, महाराष्ट्राचा आमचा नेता मोठा गेला, याचं मला दुर्दैव वाटत आहे. आज मी सकाळी दादाची बातमी ऐकल्यापासून मला एवढं वाईट वाटायला लागलंय. का तर याची सुद्धा मी आज या माध्यमातून या विमानाची खसून चौकशी व्हावी. मग आमचे मुंडे साहेब गेले, महाजन गेले, विलासराव देशमुख गेले, चांगले नेते महाराष्ट्रानं गमावलेले आहेत. परंतु मला माझी विनंती आहे, महाराष्ट्रातील सर्व नेत्याला याच्या विमानाची चौकशी केली नव्हती का? विमान उडताना याचा पायलटनं चौकशी केली नव्हती का? काय का अपघात झाला ह्याची खरोखर चौकशी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यानं करावी ही माझी मुख्यमंत्र्याला सुद्धा विनंती आहे. जर चौकशी नाही झाली तर आमचा महाराष्ट्रातला राजकारणावरचा विश्वास संपून जाईल. चांगले नेते जर असे गेले तर महाराष्ट्राचं दुर्दैव होईल ही माझी मुख्यमंत्र्याला विनंती आहे. आता आमचे दादा गेलेला असा विश्वासच बसत नाही आमचा. का तर एक चांगला नेता आमचा गेलेला आहे, मला तर त्याचा स्वार्थ अभिमान आहे. दादा आमचे गेले नाहीत, दादा आमचे आहेत असंच मला तर वाटतंय. काय सांगायचं आता.